या किचन टिप्स तुमच्या जेवणाची चव दुप्पट वाढवतील। किचन मधील लाकडी चॉपिंग बोर्ड आणि काही इतर लाकडी वस्तू असतील तर त्या स्वच्छ करण्यासाठी व्हिनेगरचा वापर करावा। त्यामुळे किचन मधील लाकडी वस्तू छान स्वच्छ निघतील। डाळ शिजवताना डाळीचे प्रमाण चुकून जास्त झाले तर शिल्लक राहिलेली डाळ पराठ्यांचे पीठ मळताना त्यात टाकावी। यामुळे डाळही वाया जाणार नाही आणि पराठे सुद्धा पौष्टिक बनतील। तुरीची डाळ शिजवण्या अगोदर 20 मिनिटे भिजत ठेवली तर यामुळे डाळीला चव खूप छान येते। ग्रेव्हीच्या भाजीमध्ये थोडी तिळाची पेस्ट टाकली तर यामुळे भाजी छान घट्ट होते। उकडीचे मोदक बनवताना पाण्यात थोडे मीठ आणि साखर घालावी। यामुळे मोदकाला छान चकाकी येते। जर इडली डोश्याचे पीठ जास्त आंबट झाले असेल तर त्यामध्ये थोडे नारळाचे दूध घालावे। यामुळे पिठाचा आंबटपणा निघून जातो। तूप कडवल्यानंतर त्यामध्ये एक हिरवी वेलची कुटून टाका। यामुळे तुपाला खूप छान वास येईल। चहा बनवताना अद्रक हे शेवटी किसून घाला। यामुळे चहाला अद्रकचा छान वास लागतो। कोणतीही डाळ शिजवताना त्यात हळद, तूप किंवा तेल टाका। यामुळे डाळ लवकर शिजते तसेच डाळीला चवही खूप छान येते। ड्रायफ्रूटला कीड लागू नये म्हणून ड्रायफ्रूटच्या डब्यामध्ये 2 ते 3 लवंग टाका। लाल मिरची दळण्या अगोदर मिरचीला मोहरीच्या तेलाचा हात लावा। त्यामुळे पावडरचा लाल रंग वर्षभर टिकून राहील। कणिक मळताना त्यामध्ये 2 चमचे तेलाचा वापर करा। यामुळे कणकेला मऊपणा येतो। तांदळाची खीर बनवताना खिरीमध्ये थोडे गुलाबजल घालावे। यामुळे खिरीला चव खूप छान येते। कटाची आमटी बनवताना आमटीला छान तर्री यावी म्हणून फोडणी देताना फोडणीत किंचित साखर घालावी। यामुळे आमटीला छान तर्री येते। मेथीची भाजी बनवताना त्यात शेंगदाण्याचा जाडसर कूट घालावा। यामुळे मेथीची भाजी कडू लागणार नाही। मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कुकिंग पेअर या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।